भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पायाभूत सुविधेचा विकास, डिजिटल क्रांती, आर्थिक सुधारणा आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण कामे केलेली आहेत. त्यांनी राबवलेल्या प्रमुख योजना आणि उपक्रमांची माहिती आपण पाहणार आहोत. पायाभूत सुविधा आणि रेल्वेचा विकास. भारतात रेल्वे आणि महामार्गांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहेत. आधुनिक प्रवासासाठी वंदे भारत ट्रेनचे जाळे देशभरात सुरू करण्यात आलेले आहे. देशातील प्रमुख विमानतळांची संख्या आणि सुविधा वाढवण्यात आलेली आहे. तसेच डिजिटल क्रांती आणि आर्थिक समावेश. पंतप्रधान जनधन योजना अंतर्गत कोट्यवधी गरिबांची बँक खाती उघडून त्यांना थेट आर्थिक व्यवस्थेशी जोडले आहे. युनिफाईड पेमेंट इंटरनेट यूपीआयमुळे भारताला डिजिटल पेमेंट क्रांती झाली आहे, ज्याचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. थेट लाभ हस्तांतरण डीबीटी ट्रान्सफरमुळे सरकारी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होत आहे. आणि सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना. जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी ग्रामीण कुटुंबांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे काम पूर्ण करण्याचे काम केलेले आहे. स्वच्छता आणि अभियान अंतर्गत देशभरात कोट्यवधी शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. आयुष्यमान भारत योजनेद्वारे 50 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना 5 लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा देण्यात आला आहे. औद्योगिक आणि अर्थव्यवस्था. मेक इन इंडिया उपक्रमामुळे देशातील स्थानिक उत्पादनाला आणि रोजगाराला चालना मिळालेली आहे. वस्तू आणि सेवा कर जीएसटी लागू करून एका देश एक कर ही कर प्रणाली यशस्वीरित्या सुरू करण्यात आली. आणि क्रमांक 5. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा. संयुक्त राष्ट्रांमध्ये पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित करण्यात आला. जागतिक स्तरावर भारताची आर्थिक आणि राजकीय ताकद वाढली असून परराष्ट्र धोरणात भारत अधिक ठामपणे भूमिका घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या काही धोरणांवर भारतातील जनतेचा एक मोठा वर्ग वेगवेगळ्या कारणांमुळे नाराज आहे. या तीव्र नाराजीमुळे प्रमुख कारणं आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. क्रमांक 1. वाढती बेरोजगारी. देशातील शैक्षणिक क्षेत्रात तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. सरकारी नोकऱ्यांच्या भरतीमध्ये होणारा उशीर, रेल्वे आणि इतर क्षेत्रात जागा कमी होणे यामुळे तरुण नाराज आहेत. विविध स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होत आहेत. या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेले असून विद्यार्थी प्रचंड संतापलेले आहेत. क्रमांक 2. महागाईचा फटका. घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल आणि दैनिक गरजेच्या अन्नधान्याची किंमत गगनाला भिडलेल्या आहेत. वाढत्या महागाईच्या तुलनेत सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढलेले नाही, ज्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडलेले आहे. नंबर 4. खाजगीकरण आणि कामगारांचे धोरण. रेल्वे, विमानतळ, बँका आणि एलआयसी सारख्या सरकारी कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण केले जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे भविष्यातील सुरक्षित सरकारी नोकऱ्या संपतील अशी भीती कामगार वर्ग आणि तरुणांमध्ये आहे. नवीन कामगार कायदा कामगार संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. शेतकऱ्यांचा आणि ग्रामीण भागातील असंतोष. पिकांना योग्य हमी-भाव न मिळाल्यामुळे आणि शेतीचा वाढता खर्च यामुळे ग्रामीण भागात नाराजगी आहे. सरकारच्या काही धोरणांमुळे कॉर्पोरेट कंपन्यांचा फायदा होत असून लहान शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे.